जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव भावांनो. आत्ता जवळपास रात्रीचे 12 वाजले आहेत आणि आपण एक ट्रिप प्लॅन केली होती. तर चला तुम्हाला पुढे सांगतो आज आपण कुठे निघालो आहे ते. हर हर महादेव भावांनो, रात्रभर प्रवास करून आत्ता आपण पोहोचलो आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये. इथे पोहोचल्यानंतर आम्ही सकाळी एक रूम घेतली आणि सगळेजण आंघोळ करून फ्रेश झालो. हेलो गाइस, वेलकम बैक टू माय चैनल. हो यू अन्ना हाय टाइम से हाय टू कैमरा. वेलकम बैक टू माय चैनल. शैम्पू मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. जय शिवराय, हर हर महादेव भावांनो. आज आपण आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये. छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण आज आलोय एक 12 ज्योतिर्लिंगमधलं एक ज्योतिर्लिंग म्हणजे श्री कृष्णेश्वर. तर आपण आलोय ज्योतिर्लिंगचं दर्शन करायला. तर चला तुम्हालाही दाखवतो. कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग हे भगवान शिवांच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी 12वे आणि अंतिम ज्योतिर्लिंग मानले जाते. हे मंदिर महाराष्ट्रातील वेरूळ लेण्यांजवळ असून देशभरात लाखो भाविक इथे दर्शनासाठी येतात. हे मूळ मंदिर अतिशय प्राचीन असून या मंदिराचा 16व्या शतकात मालोजी भोसले यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि पुढे 18व्या शतकात अहिल्याबाई होळकर यांनी सध्याच्या मंदिराची पुनर्बांधणी करून लाल दगडामध्ये बांधलेले हे मंदिर हेमाडपंथी आणि दक्षिण भारतीय शैलीचा प्रभाव असून आपण निघालोय दर्शनाला. लाईन लागली आहे. एक अर्धा पाऊण तास लागेल लाईनला. मित्रांनो, तुम्हाला दर्शनासाठी लाईन बघा किती लागली दाखवतो. खूप गर्दी आहे. आज आहे सोमवार, त्यात आपल्या महादेवांचा वार. तिला सुट्टे पैसे द्यायचे बरं का बरं. आपण एवढ्या प्रतीक्षेनंतर दर्शनाच्या रांगेत जवळ आलोय. जवळजवळ एक अर्धा पाऊण तास लागला आपल्याला दर्शनाला. चला आपण जवळ आलोय. मित्रांनो, दर्शनासाठी आलोय. पॉझिटिव्ह वाईब आहे. चला विषय कसा आहे, या मंदिरात आपल्याला जायला म्हणजे पुरुषांनी शर्ट वगैरे काढून आज जायचं असते. आमचा कार्यकर्ता पुढे गेला, आम्ही मागं राहिलो. हे थांब. समोर भव्य नंदी मंडप आणि गर्भगृहातील शिवलिंग पूर्वाभिमुख आहे. बोल. दर्शन करून आलोय आपण. हा मुलगा हरवलेला आहे. नाव काय तुझं? महेश जाधव. राहायला कुठं आहे? सातारला. घरचा नंबर दे. घरी फोन लावायचा. घरचा नंबर दे. 98 हां फोन लाव. हां पुढचं आठवणा झाले. थांबा सांगतो. काय कुठं ना आलंय, काय झालंय, हरवलंय. मम्मी कोण रडतंय. निवांत बसलो आता मंदिरात दाखवतो. असं शक्यतो बसून देत नाहीत, पण तरी पण बसलो. इधर काय मित्रांनो, दर्शन घेऊन आलो आपण. खूप छान दर्शन झालं आपलं आणि फोटो पण काढलेत. खूप छान दर्शन झाले. चला बाहेरचा परिसर दाखवतो मंदिराचा. खूप छान मंदिराची डिझाईन आहे. कोरीव नक्षीकाम आहे, तुम्हाला दाखवतो. इथे दर्शन केल्याने मनशांती प्राप्त होते, पापांचा नाश होतो, संतान प्राप्तीची इच्छा पूर्ण होते, वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात, अशी भक्तांची भावना आहे. दर्शन घेऊन आपण आलोय बाहेर. लिंबू सरबत प्याला. 30 रुपयाला एक लिंबू सरबत आहे. त्यात पण आपल्या बबल्यानं बार्गेनिंग केले यार. 100 रुपयाला 4 द्या म्हणला 120च्या ऐवजी. तर काका तयार झालेत. काका बनवतात लिंबू सरबत. आपण लिंबू सरबत पिऊन गाडीकडे जाणार आहे आणि पुढचं नियोजन सांगतो तुम्हाला. चला
कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन आपण निघालोय लेण्या बघायला. इथून जवळच आहे, 1-1.5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. तर आपण लेण्या बघूयात आणि तिथून पुढचा प्रवास पण खूप मोठा आहे. मला दाखवतो आपण कुठे जाणार आहे पुढे ते जेवायचं असेल तर तो तिथे गाडी सांगतो. पण आपण पहिल्यांदा आता बघणार आहे समोर कोणाला आपण गाडी लावून दिसेल लेण्या. दिसेल. चला आपण आलोय लेण्या बघायला. तिकडे काउंटरपाशी आहे, तिकडे काढतोय आपण. प्रत्येक व्यक्तीला 40 रुपये. तर तिकीट काढूयात आपण. चला चला मित्रांनो, आपण इथे आत्ता वेरूळ लेणीचं शूट करायचं तिकीट पण घेतलेलं आहे, त्यामुळं आपण इथं व्हिडिओ शूट करू शकतोय. काय प्रॉब्लेम नाही येणार आपल्याला आता इथे. तर चला तुम्हाला पूर्ण आतमधलं लेण्या कशा कशा आहे ते तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, आपण आलो आहे वेरूळ लेणी बघायला. ही भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात भव्य खडकात कोरलेली वास्तू आहे. 1983 मध्ये युनेस्कोने हे जगातील वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. इथे बौद्ध, हिंदू आणि जैन या 3 धर्माच्या एकूण 34 लेण्या आहेत, ज्या प्राचीन भारतातील धार्मिक सहिष्णुता, कला आणि अभियांत्रिकीचे अद्वितीय उदाहरण मानल्या जातात. येलोरा लेण्यांचे निर्माण कार्य साधारण इसवी 6वे ते 10वे शतकात या काळात विविध राजवंशांच्या आश्रयाखाली झाले. या लेण्या एकाच वेळी तयार झालेल्या नसून टप्प्याटप्प्याने कोरल्या गेल्या आहेत. बौद्ध, हिंदू आणि जैन धर्मांच्या वास्तूंचा समावेश आहे. हे संकुल सुमारे 2 किलोमीटर लांबीच्या बेसॉल्ट खडकात कोरलेले आहे. सर काय आम्ही बसलाय तपस्या करायला. दरबारात माझं स्वागत आहे. बसून घ्या. हां, मग तू माझा कोण? शिष्य. वजीर. वजीर म्हणजे कोण असतो? वजीरच काय म्हणतात त्याला? वजीरच की काय म्हणतो म्हणजे तू माझा वजीर. तू कोण? तू कोण? अरे बोल की. येड व्हिडिओ हे संपूर्ण मंदिर एकाच खडकातून वरून खाली कोरलेले आहे. ही जगातील सर्वात मोठी शिल्परचना मानली जाते. यामध्ये आपल्याला भगवान शिवांच्या कैलास पर्वताची प्रतिकृती आणि यात रामायण आणि महाभारतातील प्रसंग कोरलेले आहेत. मंदिराभोवती हत्ती, सिंह आणि देवदेवतांची अप्रतिम शिल्पे आहेत. या लेण्या संपूर्ण डोंगर कोरून तयार केलेल्या आहेत. हातोडा आणि छणीच्या साह्याने पूर्वी काम केले असून कोणतेही आधुनिक यंत्र नसताना केलेले अचूक बांधकाम आहे. दगडातील शिल्पांमध्ये अत्यंत सूक्ष्म तपशील असून काही ठिकाणी प्राचीन रंगाचे अवशेष आपल्याला बघायला मिळतात. माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकताय, या लेण्यामध्ये एका सिंगल दगडामध्ये कोरीव काम केलेलं आहे. सगळं असे खूप कोरीव काम आहेत. येलोरा लेणी हे केवळ पर्यटन स्थळ नसून प्राचीन भारतातील धर्म, कला, स्थापत्य, अभियांत्रिकी आणि सहिष्णुतेचे प्रतीक आहे. इथे विविध धर्माचे अनुयायी शतकानुशतके एकत्र नांदल्याचे पुरावे आपल्याला बघायला मिळतात. मित्रांनो, तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, इथे आपल्याला खंडित झालेल्या मूर्त्याही आहेत. बघा इथं या बऱ्यापैकी मूर्त्या अशा आहेत की खंडित झालेल्या आहेत. या
मित्रांनो लेण्या बघून आपण बाहेर आलो आहे. आता निघालो गाडीकडं. गाडी पार्किंगमधून काढूया आणि कुठंतरी पहिल्यांदा जेवण करूयात आणि मग तुम्हाला पुढचा प्लॅन सांगतो. तर चला मित्रांनो, उन्हाच्या तडाख्यात लिंबू सरबत पिऊया आणि चला जाऊयात आपण. सनसेटच्या व्ह्यूमध्ये शूटर आपले फोटो काढतात. जायचं चला फोटो काढून आपण जातो पुढे. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.